आप्पा, मला भूक लागली हो. मला भूक लागलीये. मला काहीतरी खायला द्या ना. द्या ना आप्पा, असं भुकेलेल्या आणि रडक्या स्वरात म्हणत रमेशचा मुलगा राहुल शेवटी पाय पोटाशी घेऊन झोपी गेला. भुकेपोटी राहुलची झालेली ती अवस्था पाहून रमेशच्या डोळ्यात पाणी आलं. त्याचं अवस्थेत बाजूला बसलेल्या त्याच्या बायकोकडे त्याने एक नजर टाकली. तिच्याही डोळ्यात पाणी तरळलेलं होतं. शेवटी तिथून उठून जावं असा विचार करत तो घराबाहेर पडला. काय करणार बिचारा. रमेश एक गवंडी माणूस होता. कुठेही चालू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी तो कामाला जात असे आणि रोजच्या मिळालेल्या कमाईवर तो घर भागवत असे. पण सध्याच्या परिस्थितीमुळे त्याला कुठे कामही मिळत नव्हतं आणि कमाईही तर होणं शक्यच नव्हतं. त्याच्या घरचं सगळं धान्य संपलं होतं. शेवटी कोणीतरी केलंच पाहिजे असा विचार करत डोळ्यांच्या कड्यावरचं पाणी पुसत रमेश चालत चालत चौकाच्या जवळ आला. चौकात पोलीस उभे होते. अशा या कडक उन्हात निर्जन रस्त्यावर कोणीतरी एक माणूस चालत येतोय हे पोलिसांच्या लक्षात आलं. रमेश चालत चालत चौकात आला. पोलिसांनी त्याला अडवलं. तितक्यात एक पोलीस समोर येत रमेशला म्हणाला, काय रे, का रस्त्याने फिरतोयस? लॉकडाऊन चालू माहिती नाही का? त्यावर रमेश खालावलेल्या स्वरात म्हणाला, माहिती हाय साहेब. माहिती असून रमेश रस्त्यावर फिरतोय हे ऐकताच तो पोलीस मात्र रागात आला आणि त्याच्यावर चिडत म्हणाला, काय रे, माहिती असूनही फिरतोयस बाहेर? काही कामधंदा नाहीये का तुला? चल जा घरी परत. आणि ही लस घेतलीस का? नसली घेतलीस तर जा जवळच्या शासकीय रुग्णालयात आणि घे. पोलिसाचं हे बोलणं ऐकून रमेश लटक हसत पोलिसांना म्हणाला, घरी पोरगं रडत हाय साहेब. भूक लागली आहे त्याला. पण काय करू, आमच्या घरचं समद धान्य संपलंय. भूक लागणार नाही असली कोणती लस हाय का साहेब? असलं तर सांगा आम्हासनी. आम्ही समदेव घेतो. म्हणजे कोरोना जाईस्तोवर आम्हाला भूक लागणार नाही. आणि तो तिथून निघून गेला. त्याचं ते बोलणं ऐकून पोलिसाचे डोळे पाणवले आणि त्याने त्याला परत बोलावलं. त्याच्या घरचा पत्ता विचारून घेतला आणि पुढच्या 2 तासात त्याला महिनाभर लागेल एवढं धान्य त्याच्या घरी घेऊन गेला. त्या पोलिसाने आणलेले धान्य पाहून रमेशचे डोळे पाणावले आणि हात जोडत त्याने पोलिसाचे आभार मानले. पोलिसांनी देखील राहुलच्या डोक्यावर हात फिरवला आणि तेथून चालू लागला. तेथून निघताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. एक वेगळंच समाधान त्याला जाणवत होतं. आनंदाने गहिवरून तो मनोमन विचार करू लागला, खरंच आपली ओंजळ सुखाने भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांना त्यातलं देता आलं तर त्यांच्या इतकं समाधान आणि त्यातून मिळालेला आनंद हा कशातच मोजता येत नाही.